नमस्कार. महाराष्ट्रातील इयत्ता 10वीच्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षा 2026साठी भूगोल विषयाचे जे IMP प्रश्न आहेत ते IMP प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला देत आहोत. व्यवस्थितपणे अभ्यास केला तर तुम्हाला 40 पैकी 40 गुण देखील मिळतील, कारण की हे संभाव्य IMP महत्त्वाचे प्रश्न आहेत जे आत्तापर्यंत वारंवार परीक्षेला विचारले गेलेले आहेत. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रश्न क्रमांक 4 चा विचार जर केला तर त्यामध्ये नकाशा भरा सूची आवश्यक असते तुम्हाला. त्या ठिकाणी त्यामध्ये भारताचा नकाशा असतो आणि दुसरा म्हणजेच ब्राझीलचा नकाशा असतो. तर भारताच्या नकाशामध्ये राजधानी असेल, सर्वात उंच शिखर कोणतं आहे, कर्कवृत्त, शीत वाळवंट यासारखे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर नदीमध्ये गंगा नदी कुठे असते, गोदावरी, नर्मदा, सिंधू. पर्वतांमध्ये विचार जर केला तर अरवली पर्वत आहे, पश्चिम घाट आहे, पूर्व घाट आहे, सातपुडा, विंध्य राज्य, सिक्कीम, आसाम, तेलंगणा, हिमाचल प्रदेश. त्यानंतर बंदरांमध्ये जर पाहिलं तर विशाखापट्टणम, कोची, कांडला, चेन्नई, कोलकाता यासारखी बंदर महत्त्वाची आहेत. आखातामध्ये विचार जर केला तर कच्छ व खंबातचे आखत आहे. त्यानंतर छोटा नागपूर पठार आहे. तेल उत्पादक क्षेत्र म्हणून दिग्बोई, मथुरा यासारखे घटक महत्त्वाचे आहेत. पहा, हे लक्षात सर्वांनी ठेवायचे, कारण की यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले दक्षिणेकडील राज्य कोणतं आहे, पश्चिम हिमालय कोणतं आहे, तेल उत्पादक क्षेत्र आताच पाहिलं, सुंदरबन कुठं आहे, थरचे वाळवंट कुठे आहे. पहा, सर्व करून ठेवा, कारण की यावरती प्रश्न असणार आहे. पुढे जर पाहिलं तर पहा, शीत वाळवंट, नदी, गंगा, गोदावरी, नर्मदा हे सर्व आपण पाहिले. थरचे वाळवंट पाहिले 22 डिग्री 30 डिग्री पूर्व रेखावृत्त कुठं आहे. त्याच्यानंतर भारताच्या दक्षिणेकडील शेवटचे ठिकाण कोणते आहे. पहा, सरोवर, उलर सरोवर कुठं आहे, विल्का सरोवर कुठं आहे, पुलिकत आहे, सांबर आहे, कोल्डेरो आहे, यासारखे जी सरोवर आहेत ते विचारतात. त्यानंतर दुसरा नकाशा येतो ब्राझीलचा. तर ब्राझीलच्या नकाशामध्ये ब्राझिलिया, सर्वात उंच शिखर कोणतं आहे, विषुववृत्त काय आहे, मकरवृत्त, माराजॉ बेट आहे, मॅनास बेट आहे, नदी ॲमेझॉन, साओ फ्रान्सिस्को, पॅराना, अजस्र, कडा. उच्चभूमी पाहिली तर ब्राझील, गियाना, अवर्शन, चतुष्कोन, कॅसिनो, पुळण, पॅन्टानल, रिओ दी जेनेरिओ, साओ पावलो यासारखे पॉईंट करून ठेवा. समशीतोष्ण गवताळ प्रदेश कोणता आहे, सर्वात कमी नागरिकाचे राज्य असणारा भाग कोणता आहे, कर्टिगा कुठे आहे, हे लक्षात ठेवा. नकाशा वाचन तुम्हाला पुढचा प्रश्न असतो. तर नकाशे कोणते कोणते करायचे आहेत, IMP नकाशे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. 2.1, 2.2, 3.1, 3.2, 3.4, 3.5, 4.1, 4.2, 4.3, 5.3, 5.4, 6.1, 6.1, 7.6, 8.3, 9.9, 9.11, 9.12, 9.13 असे सर्व नकाशे करून ठेवायचे तुम्हाला. पहा, हे सर्व गोष्टी करून ठेवा. नकाशा वाचनामध्ये तुम्हाला हे सर्व त्याच पद्धतीने आलेख काढणे, याच्यामध्ये आलेखाचे प्रकार असतात. तुम्हाला आलेख आकृती वाचन असतं, किंवा साधा रेखालेख व बहुरेखालेख, साधा स्तंभालेख व जोड स्तंभालेख. तुम्हाला दोघांपैकी 6 गुणांचा खरं तर हा प्रश्न असतो. तर आलेख कोणते कोणते पुस्तकातले करायचे लक्षात ठेवा. 6.3, 6.4, 6.5, 6.6, 6.7, 7.5, 8.1, 8.2, 8.5, 8.5, 9.1 आणि 9.2 हे आलेख तुम्हाला करायचे आहेत. भौगोलिक कारणे पहा तुमच्या समोर आहेत. सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत, भौगोलिक कारणांचे विचारले गेलेले प्रश्न आहेत. तुम्ही एकदा चेक करू शकता. आणि कोणत्या प्रश्न जर पाहिलं तर प्रश्न सुद्धा दिलेत पुढे. ब्राझीलला जगाचा कॉफी पॉट म्हणतात, कशामुळं ते तुम्हाला कारण लिहायचे. ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. 5वा प्रश्न आहे, ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे हे भारतात पाऊस पडतो. त्यानंतर 7 नंबर, ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापला आहे. 8 नंबरला आहे, हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे. भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे. गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे. हे लक्षात ठेवा. ही सर्व कारणं आहेत. व्यवस्थितपणे पहा, पुढे सुद्धा तुम्हाला जवळपास 21 कारणं दिली आहेत. सर्व कारणं करून ठेवा. आलेख कसं काढायचे, तर आलेखसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. आलेख काढणे
सर्व आलेख व्यवस्थितपणे कहा ही सर्वच्या सर्व कारणे असतील. हा सुद्धा प्रश्न बघा. कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. हे सगळे प्रश्न लक्षात ठेवा. क्षेत्र भेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे, हे असे जनरल प्रश्न तुम्हाला विचारले जातात. सर्व प्रश्न व्यवस्थितपणे लिहून काढा कुठेतरी किंवा ते मेन्शन करा. आणि सर्वांना विनंती आहे, व्यवस्थितपणे हे सर्व प्रश्न आपल्या वहीमध्ये लिहून त्याची उत्तरं पाठ करा. सविस्तर प्रश्न पहा. तुम्हाला हे दिसतात सगळ्या सविस्तर प्रश्नांची उत्तरं देखील व्यवस्थितपणे पहा. प्रश्न कोणते कोणते आहेत, सर्व प्रश्न तुम्ही व्यवस्थितपणे लिहून काढा वहीमध्ये वाटलं असतं आणि चांगल्या पद्धतीने तयारी करा. सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा आहे. 40 पैकी 40 गुण मिळवा. 95+ मिशन आपलं जे होतं ते नक्कीच तुमच्याकडून पूर्ण होईल. सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.